युनिक रेसिपी विथ सुवर्णामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलेले पालकाचे गरगट्ट। प्रथम पालकाची पानं खळखळ पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची आहे, मग ती अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। कुकरच्या एका भांड्यात सगळा पालक घेऊया। यामध्ये अर्धी वाटी मुगाची डाळ व पाव वाटी तुरीची डाळ घालूया। दोन्ही डाळी धुवून घेतलेल्या आहेत। यामध्ये 2 टोमॅटोच्या अशा मोठ्या फोडी करून घेतलेल्या आहेत, त्या घालूया व 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घालूया। व अर्धी वाटी शेंगदाणे घालायचे आहेत। आता हे सर्व शिजवून घ्यायचे आहे, त्यासाठी 1 ग्लास पाणी घालूया। आपल्या स्वयंपाकाचा वेळ वाचवण्यासाठी भाजी सोबतच वरण व भात अशा पद्धतीने लावून घेऊ। वरण भात भाजी शिजते तोपर्यंत पोळ्या करून घ्या, म्हणजे भाजीला फोडणी दिली की 10 मिनिटात सगळा स्वयंपाक तयार। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एक वाटण करून घेऊ। 4 ते 5 हिरव्या मिरच्या, इंचभर आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या व थोडी कोथिंबीर घ्यायची व त्याची पेस्ट करून घेऊ। कुकरचे 3 ते 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। कुकर थोडा थंड झाल्यावर भाजीचे भांडे काढून घेऊ। अर्धा ग्लास पाणी घालून भाजी एकजीव होईपर्यंत घुसळून घेऊ। अशा प्रकारे सर्व मिश्रण छान एकजीव झाले आहे। आता फोडणी करून घेऊया। कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे। 1 ते 2 चमचे तेल घालायचे। तेल थोडे गरम झाले की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की गॅस बारीक करायचा व जिरे घालायचे। चिमूटभर हिंग घालायचे। आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याचे वाटण घालायचे आहे। तेलात परतून घ्यायचे व वाटणातील मिरची छान तळली गेली पाहिजे। पाव चमचा हळद घालायची। तिखट किती हवं आहे त्यानुसार अर्धा चमचा लाल तिखट घालायचे व अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा। एकदा व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। शिजून घुसळलेली पालकाची भाजी घालायची। आपल्याला किती घट्ट किंवा पातळ हवे आहे त्यानुसार थोडे पाणी घालायचे। थोडे पाणी घालूया। व चवीनुसार मीठ घालायचे आहे। एक 2 उकळी आली की गॅस बंद करायचा। भात तर झालाच आहे। गरमागरम भातासोबत गरमागरम पालकाचे गरगट्ट व त्यावर तुपाची धार म्हणजे सुखच। रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। तुमच्या काही सूचना असतील तर कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।